महाराष्ट्र घडला असे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी डोळ्यात तेल घालून वयाच्या 32व्या वर्षी मृत्यूशी झुंज देणारे छत्रपती संभाजी महाराज, ज्यांनी शिवरायांना वाढवलं घडवलं, त्यांना स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली त्या राजमाता जिजाऊ आणि ज्यांनी लिहिलेल्या संविधानावर आजही संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था चालते ते म्हणजे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ज्ञानाचा दिवा प्रत्येकाच्या मनात चेतवणारे, इथल्या प्रत्येकात माणुसकी जागवणारे, देव दगडात नाही तर तो माणसात असतो हे एरून इथल्या प्रत्येकात माणुसकी जागवणारे, लोकमहर्षी, शिक्षण महर्षी अर्थातच डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मी वहिनी यांना मी त्रिवार वंदन करते व माझ्या भाषणात सुरुवात करते. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे, अतिथी, मान्यवर यांचे मी स्वागत करते. मी शिवशंकर विद्या मंदिर रवंदी येथील विद्यार्थिनी कुमारी गाडे संध्या दीपक इयत्ता 8वी तुकडी ब. आपल्या प्रत्येकाचं आपल्या आयुष्यात काही ना काही ध्येय असतं व ते ध्येय पूर्ण करण्यासाठी कोणाचा तरी आदर्श आपल्या डोळ्यासमोर असणं गरजेचं असतं. मग प्रत्येकाचं रोल मॉडेल असावे. अर्थातच आपले कर्मवीर भाऊराव पाटील असा विषय मी आपल्या समोर मांडत आहे. रयतेच्या नव्या युगात माणूस आता घडतो आहे. रयतेमधूनही नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. या वटवृक्षाचा विशालतेचा मोह साऱ्या जगाला कळतो आहे. या वटवृक्षाचा विशालतेचा मोह नभाला भिडतो आहे. आपल्या जगात सर्वात कठीण काम म्हणजे लोकांचा विश्वास मिळवणं आणि मनाशी निर्धार केलेल्या कार्यात कर्मवीर यशस्वी झाले आणि कोणाच्याही मनीत्यानी नसताना त्यांनी 4 ऑक्टोबर 1919 मध्ये आशिया खंडातील सर्वात मोठी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली, ज्यांच्यामुळे लाखो विद्यार्थी घडत आहेत व लाखो विद्यार्थी घडूनही गेले आहेत. असे आपल्या कर्मवीर अण्णांच्या कर्मवीर जीवनाची सुरुवात 22 सप्टेंबर 1887 रोजी कुंभोजा गावी झाली. शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या अण्णा ग्रामीण भागातील शिक्षण चळवळीचे जनक व थोर समाज सुधारक म्हणून ओळखले जातात. सर्वप्रथम त्यांचा जीवनाचा सार मी काही ओळींद्वारे सादर करू इच्छिते. धन्य धन्य ते भाऊराव घेतला रयतेच्या मनाचा ठाव. धन्य धन्य ते भाऊराव घेतला रयतेच्या मनाचा ठाव. शिक्षण घेतले 6वी पर्यंतचे, परंतु संस्थापक ते रयत शिक्षण संस्थेचे. रोवले बीज अंकुरले रोपटे, त्याचा झाला वटवृक्ष, मग कशाला हवी ती साक्ष. मंत्र आपला कमवा आणि शिका, शिष्यांनी घेतले अनाबाका. एक एक रत्न ते घडले, डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील म्हणून इतिहास रचले. डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील म्हणून इतिहास. झोपडी झोपडीत पेटला ज्ञानाचा दिवा. झोपडी झोपडीत पेटला ज्ञानाचा दिवा. जन्मभर केली त्यांनी समाजसेवा. मग रयतेने केली बहार पदवी कर्मवीर. स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद. स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद. असं म्हणतात एखाद्याच्या आयुष्यात असा एखादा क्षण येतो की तो त्याचं संपूर्ण आयुष्य पालटून टाकतो व तो क्षण कसोटीचा असतो. असाच कसोटीचा क्षण कर्मवीर अण्णांच्या जीवनातही आला होता. पायगोंडा पाटलांच्या घरी म्हणजेच कर्मवीर अण्णांच्या घरी पाहुणे मंडळी आली. सर्वजण जेवायला बसले. जेवता जेवता पाहुण्यांनी सहज पायगोंडा पाटलांना प्रश्न केला, काय हो पायगोंडा पाटील, काय करतो हा तुमचा चिरंजीव. तेव्हा पायगोंडा पाटलांनी उत्तर दिले, काही नाही, 2 वेळचा खातो आणि गावभर हिंडतो. हे शब्द ऐकताच कर्मवीर अण्णांचा अपमान झाल्याने त्यांच्या पत्नी समोर त्यांचा अपमान सहन झाला नाही. ते थेट घराच्या बाहेर गेले व त्यांनी ठरवलं की आता खरंच काहीतरी करायचं. मग समजावले त्यांनी स्वतःला व शिकवलं, सांगितलं इतरांना. काळ्या आईचा लेख कधी संकटापुढे झुकला का. काळ्या आईचा लेख कधी संकटापुढे झुकला का. कितीही तापला सूर्य तरी समुद्र कधी सुकला का. कष्ट करायची जात आपली, आपणही हे शिकलं पाहिजे. पिंपळाच्या रोपासारखं पाषाणावर टिकलं पाहिजे. निर्धारानं जिंकू आपण पुन्हा यशाचा गड. आयुष्याची लढाई आता फक्त हिमतीने लढ. आयुष्याची लढाई आता फक्त हिमतीने लढ. या कठीण काळात लढायला सुरुवात तर केली, परंतु पुढे अडचणींचा मोठा डोंगर उभे होता. परंतु थांबतील ते अण्णा कुठले. प्रत्येक वेळी प्रयत्न केल्यावर यश मिळतच असं नाही. कधी कधी अपयश सुद्धा पचवावं लागतं, पण अपयशाने मन खचतं. मग खचलेल्या मनाला कर्मवीरांनी समजावलं की नसेल कोणी संगतीला तर चालायचे तुला एकटे आहे. नसेल कोणी संगतीला तर चालायचे तुला एकटे आहे. अपयश सुद्धा यश असून ती यशासाठी लागलेली ठेच आहे. जरा वेच लागेल तुला मिटवण्याचा मोठा अंदाज. अशक्य असे काही नाही कारण ध्येय आता दूर नाही. अशक्य असे काही नाही कारण ध्येय आता दूर नाही. कधी जर प्रश्न पडला की स्वाभिमान म्हणजे काय, तर तो कर्मवीर अण्णांना विचारायचा. सातारला एक शिवाजी विद्यालय बंद पडायच्या मार्गावर आलं तेव्हा कर्मवीर अण्णा तेथील एका आमदाराकडे गेले व आमदारांना म्हणाले, आमदार साहेब,
जी शिवाजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही 50,000ची मदत कराल? तेव्हा आमदार साहेब म्हणाले, अहो 50,000 काय, मी तुम्हाला 1,00,000 रुपयाची मदत करायला तयार आहे, परंतु माझी एक अट आहे. ती अट म्हणजे तुम्ही या कॉलेजला दिलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव काढून त्या कॉलेजला माझं नाव द्या. तेव्हा काय म्हणाले असतील अण्णा? अण्णा म्हणाले, वेळ आली ना तर मी माझ्या जन्मदात्या बाप्पाचं नाव बदलेन, परंतु या कॉलेजला दिलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कधीच बदलणार नाही. असे आपले अण्णा. म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की स्वाभिमान म्हणजे काय, कधी प्रश्न पडला तर तो कर्मवीर अण्णांना विचारायचा. अण्णा नेहमी म्हणायचे, विद्यार्थी कसा असायला हवा, तर विद्यार्थी स्वावलंबी असायला हवा. आणि म्हणूनच कर्मवीर अण्णांनी आपल्या रयत शिक्षण संस्थेचं ब्रीद वाक्य देखील स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद असे ठेवले आहे. अण्णांचा मार्ग हा खूप खडतर होता. गावोगावी जाऊन मुलांना गोळा करणे, त्या मुलांना बोर्डिंग मध्ये आणणे, त्यांची संपूर्ण राहण्याची सोय कर्मवीर अण्णा बघायची. मार्ग जरी खडतर असला तरी अण्णा कधीही डगमगले नाही. एका ठिकाणी विदा करंदीकर म्हणतात, असे जगावे दुनियेमध्ये छाताडाचे लावून अस्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. संकटासही ठणकावून सांगावे ये आता बेहत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. या कवितेच्या ओळी अगदी समर्पकपणे भाऊरावांच्या कार्याला लागू होतात. शेवटी जाता जाता एवढंच म्हणे, रयतेमधूनही निर्माण झाली माणुसकीची नाती, रयतेमधूनही निर्माण झाली माणुसकीची नाती. अण्णा तुमच्या कर्तृत्वातून निर्माण झाली ज्योती शिक्षणाची, ज्योती शिक्षणाची. तर चला कर्मवीर अण्णांच्या जयघोषणे भाषणाचे शेवट करूया. बोला कर्मवीर अण्णांचा, कर्मवीर अण्णांचा. जय हिंद, जय कर्मवीर, जय शिवराय. धन्यवाद.